याच्यामध्ये मला सांगा की हॉटेल व्यवसायातलं तुम्हाला काय वाटतं रिस्क काय, मेजर रिस्क? मला तुमचं मार्जिन सांगा. तुमची जर एखाद्याने फ्रँचायझी घेतली त्याचं मार्जिन काय राहतं? भन्नाट मार्जिन. की आज मराठी माणसाला जर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, तर जो बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर कुठल्या अशा 2-3 स्किल्स आहेत त्या स्किल्स त्यांनी डेव्हलप केल्या पाहिजेत की त्याच्यावरती काम केलं पाहिजे की तो या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होईल? त्यांना अगोदर शिकलं पाहिजे की जे एक्सपर्टीज आहेत त्यांना एकत्रित करून आपण टीम कसं बनवून त्या टीमला मॅनेज कसं करणार. एक मला जर हॉटेल चालू करायचं असेल त्याला मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती असेल? जर आपण फास्ट फूड रिलेटेड एखादं म्हटलं तर त्याला मला किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल? सर इन्व्हेस्टमेंट साधारणतः 5 ते 7 लाख रुपयापासून सुरुवात करायची. हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल 777 यांचे रील्स खूप जास्त व्हायरल होतात. लोक लाखोंच्या संख्येने त्यांचे रील्स पाहत आहेत. आता तर गाणं पण आलंय, भाग्यश्रीवरती गाणं आलेलं आहे. सो त्यांना पाहून जे आपले तरुण आहेत कुठे ना कुठे चुकीचा मेसेज तरुणामध्ये जातोय का, आणि जर जात असेल तर त्याला तरुणांनी कसं पाहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? तुमच्या फास्ट फूड मेन्यूमध्ये एकच पदार्थ निवडायचा तर तुम्ही कुठला निवडाल? वडापाव, चहा की बर्गर? पैसे कमवण्यासाठी जर विचार केला तर बर्गर, आणि जर टेस्टसाठी जर केलं तर मराठी वडापाव. सध्या महाराष्ट्रामध्ये नाद कर्तिका यायलाच लागतंय. हे असे बोलणारे हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल 777 अशा हॉटेल मालकांच्या रील्स खूप जास्त व्हायरल होत आहेत. कुणी पांढरा हत्ती घेतोय तर कुणी काळा घोडा, आणि हे पाहून प्रत्येक जॉब करणाऱ्या व्यक्तीला असंच वाटतंय की आपण स्वतःचं हॉटेल, स्वतःचं रेस्टॉरंट चालू करावं. हॉटेल व्यवसायामध्ये आज मराठी माणूस मोठे स्वप्न घेऊन येतो, पण त्याच्या पदरी निराशाच पडते. मी हे मानतो की व्यवसायामध्ये खूप साऱ्या संधी अवेलेबल आहेत, पण त्याचबरोबर या हॉटेल व्यवसायामध्ये तेवढेच मोठे चॅलेंजेस आणि प्रॉब्लेम्स देखील आहेत. कशाचं हॉटेल सुरू करायचं, जागा कशी निवडायची, भांडवल किती गुंतवायचं, हॉटेलची मार्केटिंग कशी करायची, आणि जॉब करत करत मला हॉटेल व्यवसाय पाहता येईल का, आणि यात सगळ्यात महत्त्वाचं की मला किती नफा मिळू शकतो, हे असे अनेक प्रश्न आज हॉटेल व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांपुढे आज पडत आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये एक दमदार असं व्यक्तिमत्व उपलब्ध आहे. टेस्टी 99 हब याचे संस्थापक आकाश रोडे, ज्यांनी शेफलेस किचन आणि झिरो रॉयल्टी यासारख्या इनोव्हेटिव्ह मॉडेलद्वारे हॉटेल इंडस्ट्री किंवा फूड फ्रँचायझीचा खेळच बदलून टाकला आहे. त्यांचं जे ब्रँड आहे टेस्टी 99 हब याचे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभरात 150पेक्षा जास्त आउटलेट्स उपलब्ध आहेत आणि काम करत आहेत. या मराठमोळ्या माणसानं हॉटेल आणि खास करून फास्ट फूड बिझनेसचा चित्रच बदलून टाकलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून आपण आज समजून घेऊया की मराठी माणसाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आज कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी तरुणांसाठी हॉटेल बिझनेसचा मास्टर क्लास होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही या पॉडकास्टवरती, या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर बोल मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात बेसिक मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या आत्ता पूर्ण भारतभरामध्ये 150पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. जर आज मला एखादं हॉटेल चालू करायचं असेल किंवा एखादं फास्ट फूड सेंटर चालू करायचं असेल तर मी काय करायला पाहिजे? सर्वात पहिलं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शिकल्यानंतर परीक्षा देता, परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला 2-3 परीक्षा असतात. चाचणी परीक्षा असते, त्यानंतर प्रथम, पुन्हा दुसरी, पुन्हा फायनल परीक्षा असते. बरोबर. आणि तुम्ही त्याचा अभ्यास करता मगच परीक्षा देता, मगच तुम्ही पास होता का नाही हे कळतं. आणि व्यवसायामध्ये पण हेच आहे. व्यवसायामध्ये लोक काय करतात, एखाद्याचा व्यवसाय खूप मोठा चालू आहे त्याचं पाहून त्यांनी तुरंत त्या व्यवसायामध्ये उडी टाकतात, आणि त्यांना त्याचा झिरो एक्सपिरियन्स असतो, झिरो नॉलेज असतो. त्याच्यामुळं काही काळानंतर तो व्यवसाय फेल होतो. तर सगळ्यात अगोदर तुम्ही कुठला जे काही व्यवसाय करताय त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्या की व्यवसाय कसा केला जातो, व्यवसायामध्ये काय नियम आहेत, आणि व्यवसायाला लोकेशन काय असलं पाहिजे, या गोष्टी बरेच काही आहेत. बरं. सो आता थोडंसं मला डिटेलमध्ये सांगा सर, की मला सपोज एक हॉटेल चालू करायचं आहे तर काय काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत? जसं तुम्ही म्हटलं की एक लोकेशन पाहायला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय गोष्टी आहेत ज्या मी कन्सिडर केल्या पाहिजेत आणि त्यानंतर या बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये? हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही सेल्फ डिपेंडन्सी जर काम करताय ना तर तुमचा बिझनेस हा लॉंग टाईम चालणार नाही.
बर का? कारण रिझन काय असतं की शेफ डिपेंडन्सी ज्यावेळेस असते तो शेफ खूप चांगली क्वालिटी देत आहे आणि त्याच्यामुळे तुमचं कस्टमर बेस वाढला आहे, बरोबर, म्हणजे चांगला बऱ्यापैकी वाढला आहे. आणि त्यावेळेस काय होतं, मग त्या शेफला ऑफर पण येतात बाहेरून दुसऱ्या हॉटेलवाल्याचे पण, आणि त्याला पण वाटतं की ही माझ्यावरती सगळं चालतंय, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची पण खूप काही गोष्टी वाढतात, म्हणजे सॅलरी वाढवून द्या किंवा कामाला टाळाटाळ करणे असं व्हायला चालू होतं. त्यामुळे काय असतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेफ डिपेंडन्सी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये राहणं चुकीचं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉपर तुमचे ज्या शेपची तुम्हाला क्वालिटी आवडते त्याचं तुम्ही लॅब टेस्टिंग करून R&D करू शकता आणि त्याचा SOP बनवून एक परफेक्ट SOP बनवू शकता. कुणीही जर त्या शेप नसते वेळी जर कुणीही जर आला किंवा कुणीही जर नवीन व्यक्ती जर आला म्हणजे जेणेकरून त्याला हॉटेल इंडस्ट्रीचं काहीच माहिती नाही, तो सुद्धा त्या शेफसारखंच क्वालिटी बनवू शकतो. बर. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मुद्दा सांगितला की शेफवरचं डिपेंडन्सी जी असेल ती कमी करायला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला लोकेशन, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं फूड इंडस्ट्रीमध्ये टेस्ट आहे, ठीक आहे. टेस्ट नंतर दुसरी गोष्ट आहे मार्केटिंग, ठीक आहे. मग तिसरी गोष्ट इथे लोकेशन पण मॅटर करतं. जर तुम्ही लोकेशन समजा साधारणतः तुम्ही व्हेज करताय का नॉनव्हेज करताय हे अगोदर डिसाइडमेंट करणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही व्हेज हॉटेल केलात आणि बारच्या बाजूला किंवा वाईन शॉपच्या बाजूला टाकलात तर चालणार नाही. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टी काही तुम्हाला बघितलं पाहिजे. जर तुम्हाला नॉनव्हेज करायचं आहे तर बारच्या बाजूला चालू शकतो, पण जर व्हेज करायचं आहे तर नाही चालणार. हे अगोदर सगळ्यात पहिलं डिसाइडमेंट करा. तुमचा मेनू किती शॉर्टलिस्ट करता येतं ते महत्त्वाचं आहे. किती कमी प्रोडक्टवरती काम करता येतं आणि ते प्रोडक्ट आपणाला किती सगळ्यात अतिसुंदर म्हणजे सगळ्यात चांगली क्वालिटी कसं देता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की स्टाफ मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काय होतं, कस्टमर या टेबलला आहे, ज्या टेबलला कस्टमर नाही तिथं जाऊन वेटर थांबते, या पण गोष्टीला उपयोगाचे नाहीत. कारण त्यांना पाच ते साधारणतः वेट लिमिट असते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 8 ते 10 मिनिट. त्याच्या पलीकडे जर तुम्ही वेळ लावताय तर कस्टमर चांगलं पण देऊन चिडलेला असतो. हो, एक्सपिरियन्स खराब होऊन जातो. अशा बरेच काही गोष्टी आहेत डीपलीमध्ये. म्हणजे नंतर ना किचन क्लिनिंग असणार आहे. तुम्ही जे सर्व करताय त्यांना तर ते सर्व करण्याची पद्धत कशी आहे, थोडीशी डिस्प्ले चांगले वाटलं पाहिजे, प्लेट्स थोडेसे स्टँडर्ड वाटले पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही प्रोडक्टची किंमत वाढवून द्या, हरकत नाही, कस्टमर पे करेल. करेक्ट. ठीक आहे. तुम्ही 200ला थाळी, 250ला थाळी, 150ला थाळी देत आहे आणि त्याची क्वालिटी म्हणजे तुमची प्रेझेंटेशन नाही आहे, वेटर काय नाही, नकं एवढे वाढलेले आहेत, केस वाढलेले आहेत, त्याची केस मध्ये पडत आहेत, या गोष्टी पण उपयोगाच्या नाही आहेत. बरोबर. त्याने कस्टमरचा एक्सपिरियन्स खराब होऊन जातो. कारण अगोदर कस्टमर काय करतं, डोळ्यानं खातं, म्हणजे डोळ्यानं त्याला पाहतं. पुन्हा मग अगोदर पाहिल्यानंतरच तो खाल्ल्यासारखा तो समजून घेतो, पुन्हा नंतर त्याने तोंडाने खातो असा विषय. बरोबर. त्याच्यामुळं त्याची प्रोडक्टची जी प्लेटिंग जी करताय तर ती खूप स्टँडर्ड पद्धतीने केल्यानंतर कस्टमरला आवडेल पण, आणि त्याच्यामुळं थोडीशी माइंडला ते हिंट जाते डोळ्याची, त्याला म्हणजे खाण्या अगोदरच टेस्ट समज त्याला वाटतं की हे चांगलं दिसतंय, मला टेस्ट पण याची चांगली असणारच आहे. सायकोलॉजिकली पण त्याला बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण शॉर्टकट गोष्टीमध्येच आपण सगळ्यांना सांगितल्यानंतर, कारण वेळ खूप लागेल, कारण या गोष्टी सांगणं म्हणजे एक पूर्ण एक बुक भरू शकतो असा विषय. कारण तुम्ही आहेत 5वीला आणि 10वीचं विचारताय तर त्याच्यासाठी 5 वर्ष घालावेच लागेल असा. बरोबर. कुठल्याही गोष्टीला एक वेळ द्यावा लागतो. तुम्हाला जर ज्या गोष्टीचे नॉलेज नाही ते अगोदर माहिती करून घ्या, शिका. मग तुम्हाला जर एक कॉन्फिडन्स वाटते, सुरुवात छोटी करा, कॉन्फिडन्स वाटते तुम्ही वाढवा, मोठं करा. मग अगोदर तुम्ही क्वालिटी, टेस्ट आणि शेपलेस मॉडेलवरती काम करा, मग नंतर तुम्ही मार्केटिंगवरती काम करा. ठीक आहे. तुम्ही काय करताय, इंस्टाग्रामवरती रील बनवताय, काहीतरी लोकांना ऑफर वगैरे सोडताय आणि 100 कस्टमर ज्यावेळेस आलेत तुमच्याकडे वेटरच आहेत ती, हेच माहिती नाही तुम्हाला की आता ते आले कसं करायचं. मग जे त्याच्यामधले फक्त 5 ते 10 लोकांनाच व्यवस्थित मिळालं, बाकीच्यांना नाही मिळालं. मग ते तुमचे लॉंग टाईमचे कस्टमर असणारे जे होणार होते ते पुन्हा नाही राहणार. कारण फूड इंडस्ट्रीमध्ये एक असं आहे, तुम्ही त्यांना 5 वर्षापर्यंत चांगलं खाऊ घाला आणि एक दिवसही जर तुम्ही त्यांना टेस्ट बरोबर दिली नाही तर तो अगोदरच्या 5 वर्षाचा विसरून जातो. त्याला वाटतं इथून पुढे खराबच भेटेल मला. त्याला लगेच वाटतं की हा आता माजलाय, याच्याकडे पैसे जास्त झाले,
याने जास्त कमवलं, आता क्वालिटी नाही ठेवली, आणि तो काय करतो 10 जणाला सांगतो, त्याच्यामुळे कस्टमर पण खराब. आणि असं होतं पण, म्हणजे खूप सारे असे रेस्टॉरंट आहेत बरोबर. जिथं आपण खूप वर्षांपासून जातोय, बट अचानक एक टाईम येतो, मे बी मॅनेजमेंट चेंज असू शकतं किंवा तो शेफ चेंज असू शकतं, ते टेस्ट ती पहिल्यासारखी टेस्ट वाटतच नाही, आणि मग नंतर कस्टमरचा जे एक्सपिरियन्स आहे किंवा जी चव आहे त्याला फरक दिसतो, आणि ते जाणं परत आपण तिथे बंद करतो. बरोबर. आता मला याच्यासोबत अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आणि मला वाटतं की हा खूप मोठा प्रश्न आहे की इन्व्हेस्टमेंट. एक मला जर हॉटेल चालू करायचं असेल तर त्याला मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती असावी? जर आपण फास्ट फूड रिलेटेड एखादं म्हटलं तर त्याला मला किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, किंवा त्यापेक्षा जर मोठं रेस्टॉरंट असेल तर त्यासाठी काय इन्व्हेस्टमेंट असावी? सर, इन्व्हेस्टमेंट साधारणतः 5 ते 7 लाख रुपयापासून सुरुवात करू शकता तुम्ही, आणि मग तुमच्या बजेटनुसार तुम्ही वाढवू शकता. सुरुवात मोठीही जर करायची असेल तर स्टार्टिंग सुरुवात छोट्यापासून न करा, कारण तुम्हाला जर एक्सपिरियन्स नाही आहे तर, आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन उतरताय तर हरकत नाही, तुमच्या बजेटनुसार तुम्ही करू शकता. बरोबर. कारण एक्सपिरियन्स किंवा नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे फूड इंडस्ट्रीमध्ये. फूड इंडस्ट्री चालते पण त्याच वेगाने आणि खाली पडते पण त्याच वेगाने, असा विषय. बरोबर. आता सर मला थोडंसं हे सांगा की आजकाल आपण खूप सारे रील्स पाहतो, हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल 777 यांचे रील्स खूप जास्त व्हायरल होत आहेत. लोक लाखोंच्या संख्येने त्यांचे रील्स पाहत आहेत. आता तर गाणं पण आलं आहे, भाग्यश्रीवरती गाणं आलेलं आहे. सो त्यांना पाहून जे आपले तरुण आहेत, माझे खूप सारे मित्र देखील म्हणतात, अरे आपण काय करतो, एवढं शिकलो, इंजिनियर झालो, आणि आपल्यापेक्षा जास्त हे कमावायला लागले. बरोबर. तो कुठे ना कुठे चुकीचा मेसेज तरुणामध्ये जातोय का? आणि जर जात असेल तर त्याला तरुणांनी कसं पाहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? 100% तुम्ही तुमच्या अवतीभोवती चेक करा ना अगोदर, किती हॉटेल होते आणि किती बंद होत आहेत. हो. ठीक आहे. तुम्ही ह्या 2-3 हॉटेलवाल्यावरतीच फोकस करताय, त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण चुकीच्या आहेत. हो. हॉटेल इंडस्ट्री सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये 80% हॉटेल बंद होतात. का बंद होतात? विदाऊट एक्सपिरियन्स नसल्यामुळे, नॉलेज नसल्यामुळे, आणि असंच कुठले तरी रील बघून, किंवा त्यांना वाटतं की हा एवढा कमवतोय तर मीही कमवू शकतो, मी का नाही कमवू शकत, तर त्याच्याने तो इन्स्टंट डिसिजन घेतो, हॉटेल टाकतो आणि 2-3 महिन्यामध्ये बंद करतो. कारण याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि मी स्वतःसुद्धा बरेच, आता ती जे म्हणलात तुम्ही व्हायरल जे होत आहेत त्या ठिकाणी मी खाल्लंय. ठीक आहे, मी गेलो होतो, मी खाल्ले. तिथं तुम्ही जे म्हणतायत जे ॲक्च्युअल जे आहे ते फ्रेममध्ये नाही आहे, ते व्हिडिओमध्ये जे दाखवतात ॲक्च्युअलमध्ये नाही आहे. तिथं म्हणजे मॅनेजमेंट कुठलंच नाही आहे. ज्यावेळेस समजा लोक जास्त येतात त्यावेळेस त्याच्यात पाणी वाढवलं जातं ॲडजस्टमेंटनुसार. जर लोक घाई करतायत तर कच्चंच दिलं जातं. मी स्वतःसुद्धा खाल्लो आहे तिथं, म्हणून सांगतोय तुम्हाला. तर ह्या गोष्टी कसं आहे, म्हणजे आता तिथं जर प्रॅक्टिकली जर तुम्ही जर गेलात तर 100 मधल्या 80 लोकांची तक्रार असते, असा विषय. मग याने रीलवरती त्याला वेगळ्या पद्धतीने टाकतात, लोक आणखीन मोटिवेट होतात, आपले घरचे सोने नाणे दागिने विकतात, किंवा वडिलांना कर्ज करायला लावतात आणि स्वतः व्यवसायामध्ये उतरतात, आणि 5 ते 6 महिन्यामध्ये पैसे पण संपतात आणि यांचं पूर्ण बॅलन्स संपतं. वडिलांना कर्ज आणतात, स्वतः कर्जामध्ये जातात, आणि निराश होऊन आत्महत्या करतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात. ह्या गोष्टी सध्याला खूप चालू आहेत. बरोबर. बरोबर. मला असं वाटतं की जेव्हा हे लोक रील्सच्या माध्यमातून फेमस होत आहेत आणि कस्टमर ॲक्वायर करत आहेत किंवा कस्टमर त्यांच्यापर्यंत येतो आहे, तर तो लाँग टर्म नसेल. मे बी एक त्याची लाईफ असेल 1-2 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्षही नसेल मला वाटतं. त्यापेक्षा एक कमीमध्ये ते सगळं संपणार आहे. लाँग टर्म बिझनेस किंवा एक्सपांडेबल बिझनेस नसेल तो. सर, मला याच्यामध्ये एक वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने करतायत हरकत नाही, ते मार्केटिंग करतायत, चांगली आहे, चांगली करतायत, पण त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अगोदर मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि काय होतं, ज्यावेळेस यांनी तर म्हणतात की आमच्याकडे 40 कापले, 50 कापले, सकाळी 40 कापतो, संध्याकाळी 50 कापतो, 2,000 लोक आले, 500 लोक 1 घंट्यात जेवले. नाही आहे, हे सगळं ना फेकाफेकी बंद करा. अगोदर सिस्टीम लावा, मॅनेजमेंट लावा. असे बरेच हॉटेल मी बघितले सर, छोटे छोटे हॉटेल आहेत, त्यांचा टेबल टर्न अराउंड आणि त्यांचा जो प्रॉफिट आहे ते एवढं मोठं आहे की विचार नाही करू शकत. पण त्यांची मॅनेजमेंटमुळं, जसं तुम्हाला मी म्हणलं लास्ट टाइमला की कस्टमरला 10 मिनिटाच्या पुढे वेट नाही सहन होत, ते तुम्ही त्याला कितीही जर चांगलं खाऊ घालताय तर.
आणि इथं 10 मिनिटं नाही 1 तास वेट करून कच्चं मिळतं. फक्त इंस्टाग्रामवर कच्चं नाही मिळत. इंस्टाग्रामवर सगळं एकदम भारी दिसतं असा विषय. काही काही जणांनी ते आणखीन 1-2 हॉटेलवाले तर बघितले, बाजारातले सगळे ना त्याच्या व्यापाऱ्याला पैसे देऊन सगळे शेळे आपल्या सगळे जे असतात ना बोकडं शेळे आपल्या हॉटेल पुढे बांधून शूटिंग करतायत आणि नंतर परत नेऊन देतात. मला एवढंच वाटतं की यांच्यामुळे ना ठीक आहे त्यांची वैयक्तिक मार्केटिंग करू द्या, हरकत नाही, पण त्यांनी जे त्यांचं दाखवतायत ना की मी ही घेतलो, मी ती केलो, मी एवढा पैसा कमवतोय. ॲक्च्युअल सर तुम्हाला सांगतो चिल्लर वाजतात खिशामध्ये तुमच्या. जर चिल्लरचे 4-5 बंदे आहेत ना ते वाजतात. नोटा कधी वाजलेले बघितले आहेत का? खूप मोठे मोठे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण लोक आहेत, त्यांनी नाही सांगत की मी ही केलो, मी 40 कापलो, मी 5,000 लोकांना घातलं. तर मला काय म्हणायचं, तुम्ही अगोदर सिस्टीम लावलं पाहिजे, कारण तुमच्यामुळं युवा पिढी जे आहे ते खराब होते, त्यांचे विचार खराब होते, तुमच्यामुळं त्यांना कर्ज होते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही त्यांना मॅसेज जो द्यायचा आहे तो व्यवस्थित द्या. ठीक आहे, त्यांना सांगा ना, आम्ही केलो आहे पण याच्यामध्ये अडचणी आहेत, विचार करून या म्हणून सांगा, क्लिअर सांगा तुम्ही. त्यांना असं नका सांगू की आज मी चालू करून 2 महिने झाले मी 40 कापतोय, 50 कापतोय. हे थोडंच योग्य आहे मला सांगा. म्हणजे स्वतःची तर खराब करून घेतलीच आहे, स्वतःचा तर लॉस चालूच आहे, तरीही मोटिवेशन द्यायचं आणि दुसऱ्यांना पण खराब. जसं मग अजूनही उदाहरणं आहेत ना, एखाद्याची जर वाट लावायची जर असली ना तर त्याला ट्रक घ्यायला सांगायचं. तसं कुठं म्हणजे आता ते ट्रेंड चालू आहे. एखाद्याची जर खरं वाट लावायची ना तर त्यानं हॉटेल टाकायला सांगायचं त्याला, बरोबर वाटलं. बरोबर, ठीक आहे. तर आता असंही नाही आहे की सगळेच बिझनेसेस जे आहेत हॉटेलमधले ते फेल होत आहेत. बरोबर, खूप चांगले चांगले एक्झाम्पल्स आहेत. तुमचं एक एक्झाम्पल आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला मला सांगावंसं वाटतं की तुमचा जो बिझनेस आहे, तुमच्या आत्ता महाराष्ट्र देशभर 150पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. बरोबर, आणि फक्त महाराष्ट्रच नाही, UP, पंजाब, बिहार, तुमचं पूर्ण भारतभर तुमचे आउटलेट्स आहेत. तर तुमच्याकडून मला थोडं समजून घ्यायचं आहे की तुमचं प्लॅनिंग कसं होतं, तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली, आणि तुम्ही कसं ठरवलं की तुम्हाला एवढा मोठा बिझनेस एक्सपॅन्ड करायचे आहेत. तुम्हाला भरपूर सारे अवॉर्ड्स वगैरे देखील मिळालेले आहेत. सो तुमची जर्नी कशी तुम्हाला ते थोडंसं सांगा ना. सर खूप मी पण अभ्यास केला त्या गोष्टीचा, अगोदर पण केले आणि टाकल्यानंतर पण करून सुद्धा मला फेलियर्स भेटलेले. असं नाही की फेलियर्स भेटलेले नाही. जे तुम्हाला मी लास्ट टाइम आत्ताच सांगितलं, जे की शेफलेस, शेफ डिपेंडन्सी, मॅनेजमेंट, किचन सिस्टीम, या गोष्टी खूप मॅटर करतात. टेस्ट, क्वालिटी एकसारखी राहणे, आणि आपण एका ठिकाणी बनवू शकतो पण मल्टिपल ठिकाणी एकसारखी टेस्ट देणं ही खूप मोठा टास्क आहे फूड इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, आणि तो टास्क म्हणजे मी 2-3 स्टेपनी कमी करत गेलेलो आहे. माझे पण खूप काही आउटलेट म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी चुका केल्या, त्या चुका करण्यामध्ये काही आउटलेट्स माझे बंद पण झाले. माझं स्वतःचं वैयक्तिक पण लॉस झालेले खूप काही. पण त्यामध्ये मी थांबलो नाही. मी विचार केला की आपण यावरती सोल्युशन काय काढू शकतो, कारण आपणाला तर आपलं जर चालू शकत नाही तर आउटलेट कसे चालतील. त्याच्यामुळे मी सोल्युशन काढत गेलं आणि हळूहळू त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स वाढवत गेले. सेफ डिपेंडन्सी काढली. खूप कमी वेळेमध्ये प्रोडक्ट कसं रेडी होतो, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आपल्याला काय काय ॲड केली जाऊ शकते, की आपलं जसं की आता एक्झाम्पल, आता आपल्या 1 kg प्रीमिक्समध्ये किती प्रोडक्ट्स रेडी होतात, त्याची ॲक्युरेसी, या सगळ्या गोष्टी आम्ही करून मग रिलॉन्च केलं. ठीक आहे, त्यानंतर मग आमचे आउटलेट्स हळूहळू वाढत गेले. हळूहळू त्याच्यामध्ये आज पण 6 वर्ष झाले, पण असं नाही की आज प्रॉब्लेम येत नाही. आज पण काही ना काही गोष्टीचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यावरती आम्हाला सोल्युशन काढावंच लागतं. आणि त्याच्यामुळे त्यांना एक बिझनेस पण भेटतो, त्यांना मार्केटिंग सपोर्ट द्यावा लागतो, त्यांचे पूर्ण सिस्टीम बघावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आता मला थोडंसं डिटेलमध्ये जर तुम्ही सांगाल की तुम्ही किती वर्ष अगोदर अभ्यास केला या गोष्टीचा, आणि तुमचं पहिलं आउटलेट तुम्ही कधी चालू केलं आणि कुठे चालू केलं? सर मी यामध्ये 6 वर्ष म्हणजे माझा बिझनेस स्टार्ट करून 6 वर्ष झालं, आणि त्याच्या अगोदर पण मी फ्रँचायसी मॉडेलमध्येच वर्क करत होतो. फ्रँचायसी मॉडेलचा चांगला एक्सपिरियन्स होता. मला फूड इंडस्ट्रीचं नॉलेज नव्हतं, मग त्यामुळं मी फूड इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला माझा स्वतःचा एक आउटलेट टाकला होता कॅफे. तो मी 2 महिन्यात बंद केला, 2-3 महिन्यामध्ये बंद केला. कारण सर ते शेफ डिपेंडन्सी, जो मी शेफ ठेवला होता तो अचानक एका दिवशी रात्री म्हणला की घराकडे पैसे पाठवायचे, पैसे द्या मला ॲडव्हान्स. तो पैसे घेतला आणि तो आलाच नाही. मग दुसऱ्या दिवशी मला तर काही येत नव्हतं. मग मला येत नसल्यामुळं मला पर्याय नव्हता, मी दुसरा शोधण्याचा प्रयत्न केला, पण दुसरा ठेवला पण
दुसरा ठेवल्यानंतर तो क्वालिटी म्हणजे जो त्याने पहिला वाला इंटरव्ह्यूमध्ये जो सांगितला की मी खूप चांगलं बनवतो, असं करतो तसं करतो, पण ॲक्च्युअल प्रॅक्टिकलला तो टेस्ट नाही देत होता. त्याच्यामुळं माझं कस्टमर तुटत होतं. मग त्यामुळं 1-2 महिने मी वाट बघितली, दुसरे शेफ ठेवायचा प्रयत्न केला, पण ते एकतर रेंट पण जास्त होतं आणि दुसरी गोष्ट त्यांची सॅलरी डिमांड पण जास्त होती. मग मी म्हणजे प्रत्येक महिन्याला मी मायनसमध्ये चाललो. मग त्यामुळं मी विचार केला की ही फूड इंडस्ट्री आपली नाही आहे. ठीक आहे, मग बंद केला. बंद केल्यानंतर बरेच म्हणजे इक्विपमेंट्स वगैरे होते माझ्याकडे. मी म्हटलं आपण अगोदर पण काम केलेलं आहे, पण ह्या पण गोष्टीचं काहीतरी सोल्युशन असेलच ना. एवढे इंडस्ट्री काम करत आहे, जसं मोठे मोठे ब्रँड आउट ऑफ कंट्रीमधून इंडियामध्ये येऊन फ्रँचायझी चेन चालवत आहेत. आपण एक आउटलेट का नाही चालू शकत? ठीक आहे, आपलं स्वप्न तर होतं आउटलेट्स बनवायचे, पण आपण एक स्वतःचं नाही चालू शकत अगोदर, तर आपण आउटलेट्स देणार कसे? त्याच्यामुळं आपण पुन्हा रिलॉन्च केला. मी ह्या सगळ्या गोष्टी काढल्या बाजूला. मी शेफ डिपेंडन्सी काढली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझे स्वतःचे जेवढे प्रोडक्ट्स होते तेवढ्या प्रोडक्टची R&D बनवून मी SOP क्रिएट केली. SOP क्रिएट करून आपण इझी बनवले, म्हणजे रेडी टू कुक प्रोडक्ट्स बनवले, जी की त्यांना त्याच्यामध्ये ना मीठ टाकायची गरज नाही, ना मिरची टाकायची गरज नाही. तुमचे जे फ्रँचायझी घेतील त्या व्यक्तींना त्याच्यामध्ये वेगळं काहीच करायची आवश्यकता नाही. सगळं कारण टेस्ट एकसारखी देणं हा म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये हाच महत्त्वाचा पॉईंट आहे. टेस्ट देणं आणि टेस्ट एकसारखी ठेवणं. ठीक आहे, बरोबर. हे ज्याला शक्य झालंय तो ब्राऊड झालेला आहे. बरोबर. आता तुम्ही बघितले KFC बघितले, डॉमिनोज बघितले, प्रत्येक आउटलेट्समध्ये टेस्ट सेम असते. सेमच असते. बरोबर. तर ही गोष्ट मला त्यावेळेस कळाली, ज्यावेळेस माझे शेफ सोडून गेले किंवा हे गोष्टी झाल्या त्यावेळेस कळाली. मग त्याच्यावरती मी अभ्यास केल्यानंतर मला कळालं की आपण प्रत्येक कुठलाही प्रोडक्ट जर असेल तर त्याची आपण R&D करून SOP बनवू शकतो, आणि तो प्रोडक्ट जर कोणीही जर बनवला तर एकसारखीच टेस्ट होते. बरोबर. मग ते पूर्ण कंटेंट असतं त्याच्यामध्ये, बॉईल किती वेळ करायचं, वॉटर किती कंटेंट ॲड करायचं, कुठले म्हणजे स्पायसेस किती टाकायचं, ह्याचं पूर्ण एक R&D बनते. एक एक प्रोडक्ट्स एक सेकंदाचा, मिली-सेकंदाचा पण लिहावं लागेल. त्याचं पूर्ण आपणाला R&D बनवून मग पुन्हा त्यानंतर प्रोडक्टचं आउटपुट SOP निघते, आणि ते आपण कुणालाही जर दिलो तर त्यांना म्हणजे ते एक्झॅक्ट तशीच क्वालिटी बनवू शकतात, असा विषय. बरं, तुमची मी एक रील पाहिली. त्या रीलमध्ये तुमची पाणीपुरीचं मशीन होतं, ॲटोमॅटिक वेंडिंग मशीन. ती खूप व्हायरल झाली होती रील. त्याच्यामध्ये कस्टमर येत आहेत, बटन दाबतायत, वेगवेगळ्या प्रकारचं पाणी येतं आहे, खाली ते पुरी ठेवतात आणि त्यामध्ये पाणी भरतं आहे. तर पाणीपुरीची आयडिया कशी काय आली होती तुम्हाला? सर, पाणीपुरीची आयडिया आपण हायजिनिक जे मागे बरेचसे व्हिडिओ पडत होते लॉकडाऊनच्या अगोदरमध्ये, लॉकडाऊन नंतर पण ते कोणीतरी घाण पद्धतीने कोणी म्हणजे हायजीन नाही राहत, कुठेही हात घालणे, केसात डोक्यात कुठेही घालणे. एकानं तर स्वच्छ पण केलं होतं तर पाणीपुरीच्या मग्यामध्ये. मग त्यावेळेस वाटलं की चला आपण काहीतरी हायजेनिक देऊ. सुरुवात तिथून झाली माझी. मेन जी फूड इंडस्ट्रीमध्ये यायची जी सुरुवात आहे तिथून झाली. सो तुम्ही हायजेनिक काहीतरी प्रोडक्ट डिलिव्हर करायचं आहे, हायजेनिक द्यायची सुरुवात करायची झाली. मग त्यामुळं आम्ही मशीन्स डेव्हलप केल्या पाणीपुरीची. पण ते काही काळानंतर काय झालं की त्याच्यामध्ये वेस्टेज खूप व्हायला लागलं. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये 6 ते 7 फ्लेवर राहायचे आणि त्याचे 10-10 लिटरचे टँक होते. ते 10-10 लिटरचे टँक आपल्याला कंपल्सरी भरलेलेच पाहिजे. ठीक आहे, जर ते जर दिवसभरात पूर्ण नाही विकले तर ते वेस्टेज वाढायला लागलं त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट काय झाली की पाणीपुरीमध्ये आपलं ज्यावेळेस आपण विचार करत होतो, आपण मोठं दुकान घेतलं, ते मशीन ठेवलं, तिथं चालू पण केलं होतं आपण, पण ॲक्च्युली ROI नाही बनत होती पाणीपुरीमध्ये. ठीक आहे, हा ठेला कॉन्सेप्ट जो आहे तो आपण स्टँडर्ड करण्याचा प्रयत्न केला होता, नाही असं नाही आहे, पण त्याच्यामध्ये ठेलावाल्यालाच ROI बनवू शकतो. एकतर लोक रोड साईड खायला प्रिपेअर करतात पाणीपुरी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्टिंग मॅच नाही होत. जसं शॉप रेंट, इलेक्ट्रिसिटी बिल, वर्कर सॅलरी, त्याला पाणीपुरीची कॉस्टिंग मॅच नाही होत. आणि आपण जर पाणीपुरी 100 रुपयाला जर विकतोय किंवा 50 रुपयाला विकतोय तर कस्टमर नाही घेणार. बरोबर, तो 20 रुपयाचीच घेईल रस्त्या साईडला. तर याच्यामुळं मी ते पाणीपुरी प्रोडक्ट्स पण काढले बाजूला. ठीक आहे, आणि म्हणजे बरेचशा गोष्टी चेंजेस करत गेले सर. बरेचशा गोष्टी शिकत जावं लागेल तुम्हाला. बरेचसे ज्या गोष्टीचा तुम्ही डिसिजन घेता ही करेक्टच आहे असं राहत नाही. बरेचशा चुका होतात, त्यावरती तुम्ही खचून न जाता, न हारता त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट काय करता येईल विचार करावा लागेल. जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नाही तर शिकावे लागेल,
आयुष्यभर शिकण्याची इच्छा पाहिजे माणसाची, त्यावेळेसच माणूस ग्रो करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीमुळं आज आम्ही पूर्ण भारतामध्ये 150+ आउटलेट्सवरती काम करतो आहे. ग्रेट ग्रेट. तर तुम्ही काय सांगाल की आज जे नवीन हॉटेलमध्ये लोक येत आहेत ते काय अशा मेजर चुका करत आहेत ज्या त्यांनी टाळल्या पाहिजेत हॉटेल बिझनेस चालू करताना किंवा चालू केल्यानंतर देखील? हॉटेल बिझनेसमध्ये सगळ्यात मोठी चूक एकच आहे की दुसऱ्याचा गल्ला एवढा होत आहे म्हणून येणं. ठीक आहे, तो 8 वर्ष झालं 10 वर्ष झालं काम करतोय, त्याने मॅनेजमेंट लावले, तो खूप बघितलं आहे, खूप अभ्यास केला आहे आतापर्यंत, वर्करला कसं सांभाळतो हे त्याला माहिती आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचा न विचार करता पहिली चूक म्हणजे ही आहे. तर दुसऱ्याला पाहून नाही आलं पाहिजे, स्वतःचं काहीतरी. म्हणजे बरेचसे आपल्या म्हणजे मराठी लोकांचं तर म्हणण्यापेक्षा का भारताच्या लोकांचं बरेचसे हे आहे की कॉपी करायचे तुरंत आणि स्टार्ट करायचं. हो, मग ते कशामुळं की ते लाखानं कमवते आणि मला पण कमवता येईल किंवा मी काय नाही करू शकत, या गोष्टीमुळे उडी मारतात. सगळेजण करू द्या, हरकत नाही, यांना विचार वाटते करायचं आहे करू द्या, पण अगोदर त्याचा अभ्यास करा त्या गोष्टीचा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरताय त्याचं तुम्हाला काय नॉलेज आहे आणि किती नॉलेज आहे. ठीक आहे, तुमचा स्टाफ समजा आज नाहीच आहे तर कसं करणार? ठीक आहे ना, प्रत्येक गोष्टीत विचार केला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. ही चूक पहिली. दुसरी गोष्ट, जर टाकतायत तर प्रोडक्ट चूज करायचं. तुम्हाला सांगितलं मी की वाईन शॉपच्या समोर किंवा बारच्या शेजारी जर व्हेज हॉटेल टाकला तर चालणार नाही. हे पण चूक बरेच लोक करतात. ठीक आहे, आणि तुम्ही प्रोडक्ट काय बनवताय आणि हॉटेलमध्ये म्हणजे लंच आणि डिनरसाठी काय स्ट्रॅटेजी यूज केलं आहे, मार्केटिंगमध्ये काय डिफरंट करताय आणि प्रोडक्ट कसे चूज करताय, ह्या पण चुका करतात बरेच जण. आणि तिसरी म्हणजे ज्यावेळेस म्हणजे शेफ ठेवतात ते शेफ ठेवते वेळेस त्याचे टेस्ट न करता त्याच्या बोलण्यावरती ते म्हणजे जसं आता इंटरव्ह्यू असतो, इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कसं करतात, इंटरव्ह्यू त्यांच्या बोलण्यावर क्वेश्चन आन्सर व्हेरीफाय झाल्यानंतरच जॉईन करतात. पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तसं नाही. तुझे चिकन बनाना आता है, वो बोलेगा बहुत बढ़िया आता है. तुझे दाल बनाना आता है, वो बहुत बढ़िया आता है. तुम्ही ठेवता कामाला, ते स्वतः नाही खात. जसं तुम्ही तुमच्या फर्स्ट आउटलेटमध्ये चूक केली होती. मग ज्यावेळेस तो बनवतो, ज्यावेळेस तुम्ही खाऊन बघता त्यावेळेस तुम्हाला टेस्ट लागत नाही. मग तुम्ही म्हणता त्याला की हे असं लागतंय, नाही अभी ना ये कम करूंगा उसके बाद ये करूंगा. म्हणजे एक्सपेरिमेंट करतोय तो तुमच्या किचनमध्ये. जर ज्याला ठेवताय तुम्ही, तो जर एक्सपेरिमेंट करत असेल तर तुमचा व्यवसाय नाही चालत. ठीक आहे, सो शेफ जो घ्यायचा आहे त्याचा व्हर्बल इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा त्याचा प्रॅक्टिकल इंटरव्ह्यू. सर्वात सोपी पद्धत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर यायचं तर तुम्ही SOP बनवा. ठीक आहे, SOP बनवल्यानंतर तुमची डिपेंडन्सी नाही राहणार, तुम्हाला शेफची तक्रार नाही राहणार. एखादा फ्रेशर पर्सन पण तुम्ही हायर करून त्याला तुम्ही बनवायला देऊ शकता आणि तो तशीच क्वालिटी लॉंग टाईम बनवू शकतो जर SOP असेल तर. बट SOP आता तुमचा तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, तर SOP एखाद्याला बनवायची असेल, सपोज मला आज SOP बनवायची आहे, तर किती दिवस लागतील ते SOP बनवायला? काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत आणि कसा त्याची प्रोसेस काय असेल त्याची? सर साधारणतः वेळ चांगलाच बऱ्यापैकी लागतो, 1 ते 1.5 महिना लागतं त्याच्यामध्ये फूड टेक्निशियन पण लागतात. बरं, आणि फूड टेक्निशियन म्हणजे? फूड टेक्निशियन म्हणजे जसं लॅब टेक्निशियन असतात प्रत्येक गोष्टीच्या, जसं आता मेडिकलच्या असतात की हा व्हायरसला अँटीबायोटिक काय आहे किंवा हा म्हणजे अँटीबायोटिक बनवण्यासाठी काय काय यूज करावं लागतं. तर तसंच फूडमध्ये पण असतात. तुम्ही त्यांना जर एखादी सब्जी घेऊन दिलात किंवा भाजी नेऊन दिलात तर त्यांनी त्याच्यामधलं एक कंटेंट बाजूला काढू शकतात आणि त्याच्यामध्ये किती मात्रा ॲड आहे ते पण करू शकतात. ते हे फूड टेक्निशियन असतात म्हणजे? बरं, हे ॲक्च्युअली मला नवीन आहे काहीतरी. ऑब्वियसली असतात. बरं, मग तुम्हाला त्यांनी म्हणजे प्रत्येक एक सेकंदाची तुम्हाला टायमिंग दिली असते की तुमचा जो गॅस आहे तो किती वरती ठेवायचा आहे, तुमच्या पाण्याचं टेम्परेचर किती झालं पाहिजे. ठीक आहे, आणि मग तुम्ही जे स्टार्टिंगला प्रोडक्ट जे टाकताय ते स्टार्टिंगलाच टाकायचं का पुन्हा टाकायचं, ही खूप महत्त्वाचं आहे. कारण बरेचसे प्रोडक्ट आहेत. आता साधारणतः कसं असतं, तुम्ही कांदा अगोदर टाकलात तर त्याची चव वेगळी येणार. ठीक आहे, त्याला लाल बनलं ना तर त्याची चव वेगळी येणार आणि जो जास्त करपला तर त्याची टेस्ट वेगळी येणार. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे कांदा अगोदर टाकायचा की गार्लिक पेस्ट अगोदर टाकायचा, ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लिहिल्यानंतर त्याचं पूर्ण R&D म्हणतात त्याला. म्हणजे जसं आपण एखादा गाडी बनवतो तर त्याची अगोदर R&D होती पूर्ण एकेका पार्टची.
पहिलं डिझाईन बनते, ते मॅच होतं का नाही बघतात, पुन्हा टेस्टिंग होते, मग पुन्हा लॉन्च होते. त्याच्यामध्ये पण अजून एक प्रोटोटाईप बनतो. प्रोटोटाईप टेस्टिंग त्याच गोष्टी आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. हो आपणाला माहिती नाही आहे तर आपणाला शिकायची पण इच्छा नाही असं नाही आहे. आपणाला माहिती नाही आहे तर असू शकतं का, हे जर प्रश्न ज्याला पडले ना तर त्यानं म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये यश मिळवू शकतं. आपणालाच का नाही जमत आहे की आपलं काय चुकतंय हे खूप महत्त्वाचं आहे. ॲटिट्यूड नसलं पाहिजे, बरोबर. इगो प्रत्येक इगो गोष्ट नसलं शिकण्याची- पाहिजे, इगो नसला पाहिजे. हो. आपणाला जमत नाही हे मान्य केलं पाहिजे. स्वतःच्या मनाला तर मान्य करा, दुसऱ्याला नका सांगू. ठीक आहे, हे मान्य केलं पाहिजे. आणि दिवसभराच्या आपल्या काय चुका आहेत हे संध्याकाळी झोपण्या अगोदर विचार केला पाहिजे. त्याच्यामधून माणूस खूप सुंदर घडतो. बरोबर. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला, पुढचा प्रश्न माझा असा असेल की आज जर एखाद्याला हॉटेल स्टार्ट करायचं आहे तर, आणि मी जॉब करतो आहे, फॉर एक्झाम्पल मी आज एक जॉब करतो आहे, मी सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7पर्यंत जॉब करतो आहे आणि सोबत मला एखादं हॉटेल स्टार्ट करण्याची माझी इच्छा आहे, तर त्यासाठी ते पॉसिबल आहे का? जॉब करणारा व्यक्ती हॉटेल चालवू शकतो का? हो, ऑब्वियसली आहे. कसं त्याने मॅनेज करावं ते सगळं? त्यांनी मॅनेज करण्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला आता जे सांगितलं मी, SOP बनवलं पाहिजे. हां, SOP आणि म्हणजे CCTV SOP आणि एक फ्रेश एअर पर्सन ठेवा, हरकत नाही. तुम्हाला तुमची क्वालिटी नाही बदलते तर तुमचा कस्टमर नाही बदलणार किंवा कस्टमर बंद नाही होणार तुमचं. क्वालिटी आणि मॅनेजमेंट, जे मॅनेजमेंट आहे, जे वर्कर मॅनेजमेंट आहे, त्याचा स्टाफ मॅनेजमेंटचा तुम्ही त्यांना टीम लीडर द्या, वेटरला टीम लीडर द्या. जर तुमच्याकडे 10 वेटर आहेत तर तुम्हाला 2 टीम लीडर लागतील त्याचे, आणि त्या टीम लीडरला मॅनेज करणारा एक मॅनेजर लागतो. ठीक आहे, आणि ह्या सगळ्यांना मॅनेज करणारा एक लागतो. बरोबर. म्हणजे जसं कॉर्पोरेटमध्ये मी 8 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केला आहे, तर कॉर्पोरेटमध्ये असेच असतं, एक्झिक्युटिव्ह असतात, त्याच्यावरती TL असतात, TLवरती मॅनेजर आहे, मॅनेजरवरती सेल्स हेड, बिझनेस हेड, आणि नंतर ते बरेचसे रिपोर्टिंग. रीलमध्ये मी बघतोय की ते म्हणतायत की म्हणजे तुम्हाला जर हॉटेल टाकायचं ना तर तुम्हाला अगोदर बनवता आलं पाहिजे. काय म्हणजे आता अंबानी, आता तुम्हाला सांगतो, जर आता अंबानी आहे, त्याचं पेट्रोल पंप आहे, मग तो अगोदर पेट्रोल घालायला शिकला का? असं थोडीच आहे. बरोबर. म्हणजे एक्झाम्पल, आता तो कुठले त्याचे बिग बाजार जे काय आहेत, तो तिथं काय अगोदर वर्किंग करायला शिकला का? असं थोडीच आहे. सिस्टीम महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्ट आपणाला करता येते किंवा शिकलं पाहिजे ही पण महत्त्वाचं नाही. जर एखादी गोष्ट जर आपण दुसऱ्याकडनं करून घेतोय, तिथं आपला वेळ न देणार ती, ठीक आहे, तर ते तुम्ही दुसऱ्याकडनं करून घ्या, कारण त्यांची एक्सपर्टीज असू शकते त्याच्यामध्ये. आपण प्रत्येक गोष्टीत एक्सपर्ट होऊ नाही शकत. ठीक आहे, आता डॉक्टरमध्ये बघताय तुम्ही, कोणता हृदय रोग आहे, ठीक आहे, मग तो म्हणायला पाहिजे ना मी हृदयाचं मी शिकलो आहे, दाताचं पण शिकू शकतो. नाही आहे. तुमची ज्याच्यात एक्सपर्टीज आहे तेच करा तुम्ही. तुम्हाला बिझनेस बनवायचे तर बिझनेस बनवा, वस्तात कशाला व्हायला चाललाय. बरोबर. बट तुम्ही जे म्हटलात की त्याला करता येणं गरजेचं नाही आहे किंवा स्वतःहून कुकिंग करणं गरजेचं नाही आहे, बट जर मला स्टार्ट करायचं असेल तर ते शिकावं लागेल ना. मला जर स्वतःचं एखादं हॉटेल स्टार्ट करायचं आहे आणि जसं शेफ गेला उद्या, तो प्रॉब्लेम आपण ऑलरेडी फेस करतात, तर मला स्वतःला माहिती पाहिजे ना की कसं प्रोसेस आहे किंवा काय करायला पाहिजे. तुम्ही म्हणजे याच्यामध्ये कन्सल्टन्सी असते, हॉस्पिटॅलिटीची कन्सल्टन्सी घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, त्यांच्यावरती म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट करू शकता रिसर, की बाबा तुम्ही मला जो व्यक्ती देणार आहे त्यांच्याकडनं तुम्ही म्हणजे त्यांना एक अमाऊंट द्यायची असते, ते तुम्हाला वर्कर प्रोव्हाइड करतात. अच्छा. जसं की आता तुम्हाला शेफ पाहिजे किंवा वेटर पाहिजे, हेल्पर पाहिजे, तर ते प्रोव्हाइड करतात. त्यांची सॅलरीची एक मिनिमम अमाऊंट त्यांनी सर्व्हिस म्हणून घेतात आणि तुम्हाला त्यांनी गॅरंटी पण देतात की हा 6 महिन्यापर्यंत किंवा वर्षभरापर्यंत तुमच्याकडून जर सोडून गेला तर आम्ही रिप्लेस करून देऊ. इमिजिएट रिप्लेसमेंट भेटतं. हां, इमिजिएट भेटतं. ग्रेट. तुम्ही जर चांगल्या कंपनीसोबत डील करताय तर इमिजिएट भेटतं. बरोबर. हा ऑप्शन मला वाटतं की आज महाराष्ट्रातल्या तरुणांनी जे काही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांनी पाहिलं पाहिजे की तुम्ही अशा एजन्सी बरेचसे फेक पण एजन्सी आहेत, पण ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. म्हणजे ते अगोदर एक बार पैसे घेतले, पुन्हा फोन उचलले नाही, असे पण बरेच आहेत. तर म्हणजे प्रत्येकाने हा माझं बोलणं ऐकून ना तुरंत हे डिसिजन घेऊन कोणालाही पैसे नका देऊ. बरोबर. पहिलं त्यांचं व्हेरीफाय करा, त्यांनी कुठं दिलेत आणि तिथं बरोबर सर्व्हिस चालू आहे का त्यांची, मग तुम्ही त्यांच्याकडनं सर्व्हिस घेऊ शकता. बरोबर. तर सर, आता मी हॉटेल इंडस्ट्रीला 2 पार्टमध्ये डिवाईड करतो. एक आहेत फ्रँचायझी आणि एक आहेत स्वतःचे ओन ब्रँड्स किंवा ज्याने स्वतः पहिल्यांदा स्टार्ट केलेलं आहेत ते. तर जर मला आज या इंडस्ट्रीमध्ये उतरायचं आहे तर मी एखाद्याची फ्रँचायझी घेऊ ज्याने ऑलरेडी रिसर्च करून फ्रँचायझी डेव्हलप केलेली आहे, SOP डेव्हलप केलेले असतील, तर त्या मी अगोदर घेतलेलं बरं राहील की सगळं स्वतःहून एक झिरोतून ब्रँड स्टार्ट करणं बेटर राहील?
जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर फ्रँचायसी घेणं महत्त्वाचं आहे. कारण फ्रँचायसी घेणं का महत्त्वाचं आहे, किंवा सॉरी महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा फ्रँचायसी घेणं हे चांगलं असेल तुम्हाला. ठीक आहे. कारण फ्रँचायसीमध्ये तुम्हाला एक ब्रँड विजिबिलिटी भेटते, तुम्हाला खूप काही गोष्टीचा सपोर्ट भेटतो, तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज नसतं. ठीक आहे, झिरो नॉलेज असतं, तर तुम्हाला फ्रँचायसीसोबतच जाणं चांगलं आहे. कारण त्यांचा बॅकएंड सपोर्ट मिळतो, तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट मिळतो, बरेच गोष्टी जसं की आमचं पण मिळतं. आम्ही पण फ्रँचायसी देतोच ना, आम्ही सगळ्या गोष्टी देतोच, सपोर्ट करतो आम्ही त्यांना. मार्केटिंग सपोर्ट असतो, ट्रेनिंग असते, त्यांना रॉ मटेरियल प्रोव्हाइड केला जातो, कस्टमरला नवीन नवीन ऑफर दिले जातात, व्हिडिओज ॲड्स पेड ॲड रन होतात, इन्फ्लुएन्सरला इन्व्हाइट केलं जातं, या बऱ्याच गोष्टी आहेत. पण असं नाही आहे का की जेव्हा आपण एखादं फ्रँचायझी घेतो त्यावेळेस इनिशियल कॉस्ट खूप जास्त वाढते. ती ब्रँड फ्रँचायझी काहीतरी चार्ज करेल, त्यांचा एक पर्टिक्युलर सेटअप असेल, तर तो इनिशियल कॉस्ट खूप जास्त वाढते. बट जेव्हा मी स्वतः करेल त्यावेळेस इनिशियल कॉस्ट माझ्या हातामध्ये असते ना. 5-6 लाखामध्ये 4 लाखामध्ये मी स्टार्ट करू शकतो. ॲक्च्युली काय असतं, फ्रँचायसी तुम्हाला काय वाटतं, तुम्ही स्वतः चालू करताय, तुम्ही काय चालू करताय, फक्त एक कॅफे चालू करताय किंवा रेस्टॉरंट चालू करताय, तुम्ही त्याचं पूर्ण प्लॅनिंग नाही केलेलं असते. ठीक आहे, मेनू कार्ड असं असलं पाहिजे, किंवा मेनूची लाईट्स असे असले पाहिजे, किंवा इंटेरियर कसा असला पाहिजे, किंवा मार्केटिंग कशी केली पाहिजे, मार्केटिंगला खर्च किती येतो, बिलिंग सॉफ्टवेअर कुठलं वापरलं पाहिजे, ट्रेनिंग कुठली घेतली पाहिजे, शेफ डिपेंडन्सी कसं राहतं, SOP बनवण्याचा खर्च कसा असतो, आणि आपल्या ब्रँडला लोकांचं ट्रस्ट कसं काय आहे का नाही आहे, या गोष्टी खूप मॅटर करतात. हा तुमचं 5-6 लाखामध्ये चालू होतं असं वाटतं, पण काय होतं, फक्त तुमचं हॉटेल म्हणा किंवा कॅफे म्हणा चालू होतं. ठीक आहे, पण बाकी ऑपरेशन्स नाही होत नाहीत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर फ्रँचायसीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं कॉस्ट जोडलं जातं, म्हणून तुम्हाला वाटतं की फ्रँचायसीची कॉस्टिंग जास्त आहे बरेच लोकांना. आता कॅफे जर आहे किंवा साऊथ इंडियन वगैरे जर आहे, तर तो तर 50,000मध्ये चालू होतो. ठीक आहे, किंवा 70,000मध्ये चालू होतं. तर आणि आमचं 8-8.5 लाख लागतात. पण यामध्ये फरक आहे ना, पूर्ण प्रॉपर ब्रँडिंग असते. आता तुम्ही एखादा टेबल टाकला, त्याच्यावरती स्टोर ठेवला, तरी तुमचं चालू झालं. हो, हॉटेल त्याचं कम्पेअर तुम्ही फ्रँचायसीसोबत करताय असं नाही शक्य आहे. तुम्ही जर ॲक्च्युली जर फ्रँचायसी मॉडेलसारखं जर बनवताय, तर तुम्हाला आणि त्याचं प्रोसेस पण तसं करताय. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही खर्च काढताय, मार्केटिंगसाठी, ऑफलाईन मार्केटिंगसाठी, ऑनलाईन मार्केटिंगसाठी म्हणा, किंवा ट्रेनिंगसाठी, किंवा शेफ हायरिंगसाठी, या गोष्टीचा जर खर्च काढताय, तर फ्रँचायसीपेक्षा जास्त कॉस्ट येते तुम्हाला वैयक्तिकमध्ये. कारण आम्ही बल्कमध्ये केलेल्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे तुम्हाला कॉस्टिंग कमी पडते, किंवा कस्टमरला कॉस्टिंग कमी पडते. आणि फ्रँचायसी एक बेनिफिट काय असतो, की टेस्ट एकसारखी राहते तुम्हाला, म्हणजे SOP ऑलरेडी रेडी राहते, ट्रेनिंग दिली जाते, तुम्हाला बॅकएंड प्रत्येक गोष्टीचा सपोर्ट दिला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला एक म्हणजे काय म्हणतात ते, चालत्या ट्रेनमध्ये बसायचं काम आहे तुमचं. मग तुम्ही स्वतःची मी ट्रेन बनवतो, पुन्हा पटरी टाकतो, मग मी मध्ये बसून जातो, हा पार्ट वेगळा आहे. या गोष्टीसाठी होतं, शक्य नाही, अशक्य नाही म्हणत नाही मी, पण त्याच्यासाठी वेळ लागतो, टाईम लागतो, तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकावी लागेल, आणि प्रत्येक गोष्टीसाठी खर्च करावा लागेल. मग तुम्हाला तुम्ही तुमचं परफेक्ट हॉटेल म्हणा किंवा कुठलाही बिझनेस तुम्ही चालू करू शकता स्वतःचा. बरोबर. तर मी सजेस्ट करेन की फ्रँचायसी मॉडेल हा बेस्ट याच्यामुळे असू शकतो. तो डिपेंड करतो की फ्रँचायसी वर्किंग काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, आणि तो कुठल्या प्रोडक्टवरती वर्क करतो, प्रोडक्ट डिमांड आहेत का नाही आहेत. बरेच आता तुम्ही बघितलं चहाचं पूर्ण कचरा करून. हो. ठीक आहे, सगळे अमृततुल्य झाले. चहामध्ये ॲक्च्युअल जर तुम्हाला जर सांगायचं जर म्हणताय, तर चहामध्ये ROI नाही आहे. ज्यांचे चहाचे वैयक्तिक आहेत ना, त्यांनाही विचारा, आणि ज्यांच्या फ्रँचायसी घेतलेत त्यांनाही विचारा. ठीक आहे, ROI नाही निघत, कारण 30 ते 40 हजार दुकान भाडे मिनिमम, 20,000 ते 40,000 दुकान भाडे, 2 ते 3 कामगार आहेत, म्हणजे 30-40 हजार ते झाले. ठीक आहे, फिक्स कॉस्ट 70-80 हजार रुपये आहेच आहे. ठीक आहे, नंतर इलेक्ट्रिसिटी बिल आहे. तर हे गोष्टी विचारत नाहीत त्यांनी, ना विचार पण करत नाहीत, ना फ्रँचायसी देणारे पण विचार करत नाहीत, घेणारे पण विचार करत नाहीत. देणाऱ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही ROI वाले प्रोडक्ट्स निवडा, त्याच्यामध्ये ॲडिशनल चहा ठेवा. ठीक आहे, तुमचं चहा ब्रँड असू द्या, हरकत नाही. जोपर्यंत तुमच्या कस्टमरला ROI नाही निघत, तोपर्यंत तुमचं ब्रँड पण नाही पुढे चालत. असा विषय ते मजबुरीमध्ये ओढतायत. आता म्हणजे काय होतं माहिती आहे का, सेल तर होतो 10,000चा, पण शेवटी 200 रुपये उरतात संध्याकाळी.
आणि कुठलाही उद्योजक काय करतो की जो फिक्स एक्सपेन्स असतो ना तो पर डे टॅली नाही करत. तो म्हणजे आहे रेंट काय महिन्याने द्यायचं ना, नाही ना. तुझा जर सेल जर 1000 रुपये झाला आहे तर त्याच्यात दिवसाला रेंट किती चाललं आहे तुझा, हे महत्त्वाचं आहे. हां, तर तुम्ही पर डेचे फिक्स कॉस्ट प्लस प्रोडक्ट कॉस्ट प्लस प्रॉफिट, आणि प्रॉफिटमधून फिक्स कॉस्ट जाणार आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. जर तुमचं 100 रुपयाचं जर सेल झाला तर त्याच्यामध्ये तुमचं प्रॉफिट आहे 30 रुपये. ठीक आहे. ते 30 रुपयेमधून तुमचं हे जो प्रॉफिट आहे हा नेट प्रॉफिट नाही आहे. ठीक आहे. ह्याच्यामधून तुमचे बरेचसे मेंटेनन्स जाणार आहेत. मग ते तुम्ही पर डेचे मेंटेनन्स घाला त्याच्यामध्ये, मग तुम्हाला किती उरतात विचार करा. बरं, मला वाटतं की मी हे सांगितल्यानंतर बरेच जण आजच ही म्हणजे जे वढतायत, ठीक आहे, जे महिन्याला रेंट द्यायचं आहे वगैरे म्हणतायत, ते बंद करतील. बर बर. आता सांगा की तुम्ही म्हटलात की प्रॉफिट मार्जिन, तर या इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिट मार्जिन काय असतं आणि तुमच्या बिझनेसचं प्रॉफिट मार्जिन काय, मला ते पण समजून घ्यावं आवडेल. कस्टमरचं प्रॉफिट मार्जिन फूड इंडस्ट्रीमध्ये चांगलं असतं, पण प्रोडक्ट्स ROI वाले पाहिजे. प्रोडक्ट्स ROI वाले म्हणजे काय? म्हणजे प्रोडक्ट्समध्ये ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण, आणि जसं की तुम्ही प्रोडक्ट्स जे त्याची व्हॅल्यू समोरच्यांना करता नाही आली पाहिजे. बर. जसं तुम्ही आता वडापाव आहे, तुम्ही 50 रुपयाला नाही विकू शकत. नाही. ठीक आहे. बर्गर आहे, बर्गर 70ला पण विकू शकतो आणि 100ला पण विकू शकतो. हां, रिझन आहे, बरोबर. बरोबर. हां, तर वडापावमध्ये तुम्ही 20 रुपयाचे 15 रुपयाच्या पुढे विकला ना तर कस्टमर नाही. नाही घेत. हां, हो. मग ते जवळपास आज मला वाटतं 5 ते 7 वर्ष झालं पण 15लाच होतं, आज पण 15लाच आहे. हां, तर या गोष्टी 15चं 17-18 होऊ शकतं, बट ते 40-50 रुपये नाही होणार. सो ROI वाला प्रोडक्ट म्हणजे त्याची प्राइसिंग तुम्ही वाढवू शकता. हां, म्हणजे त्याची प्राइसिंग वाढवल्यानंतर पण कस्टमरला अफोर्डेबल वाटेल तो. अच्छा. ROI वाले प्रोडक्ट्स याला म्हणतात. जसं पिझ्झा आहे, आता बर्गर जर आहे तर साधारणतः तुम्हाला सांगतो 16 ते 17 रुपयाला रेडी होतो एक बर्गर. बर. ठीक आहे. आणि वडापाव जे आहे ते 8 ते 10 रुपयाला रेडी होतो. ठीक आहे. मग वडापाव 15ला विकतायत तुम्ही आणि बर्गर 17 रुपयाचं 50 रुपयाला विकताय. 50 रुपये म्हणजे खूप कमी किंमत झाली, फक्त बर्गर किंग विकतंय. ठीक आहे. बाकी कोणी नाही विकत. 60, 70, 80 रुपयाला विकतात. ठीक आहे. तर मग तुम्ही वडापावमध्ये 8 रुपयाला 8 ते 15 प्रॉफिट चेक करा आणि 17 ते 50 प्रॉफिट मार्जिन खूप जास्त आहे बर्गरमध्ये आणि वडापावमध्ये प्रॉफिट मार्जिन खूप कमी आहे. तर हा तुम्ही खूप छान मुद्दा सांगितला मला की बर्गरच्या कम्पॅरेटिव्हली वडापावमध्ये मार्जिन खूप कमी आहे. असे अजून काय प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन खूप जास्त आहे आणि तो सस्टेनेबल पण आहे, ग्रो पण करता येईल असं? पिझ्झा आहे, पिझ्झा आहे, पुन्हा शेक आहेत, मॉकटेल आहे, कोल्ड कॉफी आहे, सगळे ROI वाले प्रोडक्ट्स. कॉन्टिनेंटल जेवढे आयटम आहेत ना सगळे ROI वाले. इंडियनमध्ये इंडियनमध्ये साऊथ इंडियनवाले प्रोडक्ट. साऊथ इंडियन आता आमच्या अम्मा इडलीचे जे आहेत ते प्रॉफिटेबल आहेत. प्रॉफिटेबल आहेत ते. जसं डोसा आहे, हां खूप कमी कॉस्टिंगला बनतो आणि चांगला प्रॉफिट भेटतो. हां, बरोबर. डोसा 50-60 रुपयाला तर जातोच. हां, आरामात 50-60 रुपयाला जातो. तो रेडी होतो 16, 17, 18 रुपयाला. हां, ठीक आहे. हां, प्लेन डोसा. बरोबर. आणि असे कुठले प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये खूप रिस्क आहे? वडापाव तुम्हाला समजलं की वडापाव प्रोडक्ट रिस्की आहे किंवा त्याच्यामध्ये मार्जिन खूप कमी आहे. असे कुठले प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये मार्जिन कमी आहे? मार्जिन कमी असलेले प्रोडक्ट्स आपले चहामध्ये खूप कमी मार्जिन आहे. आणि हे एवढे लाखांनी विकत आहेत फ्रँचायझी चहाच्या. MBA चायवालेच तुम्ही केस माहिती असेल तुम्हाला काय झालं? ते तुम्हाला तेच सांगितलं ना, जसं आता प्रोडक्ट तुम्ही जी मी म्हणलं ना वडापाव 15च्या पुढे नाही विकू शकत. हो तो चहा विकण्याचा प्रयत्न केला होता, हो, फ्लॉप झाला. 70 रुपयाला चहा होता, 70 रुपये 100 रुपये. फ्लॉप झाला. तर प्रोडक्ट्स असे म्हणजे बरेच प्रोडक्ट आहेत. चहामध्ये पण ROI नाही आहे जास्त, कारण दुधाचा जो तुम्ही जर बघितलात आणि त्याला जर प्युअर दूध दिल्याशिवाय टेस्ट म्हणजे बनत नाही असं नाही. ठीक आहे. तरी त्याच्यामध्ये प्रॉफिट साधारणतः 20 ते 22% माझा एक्सपिरियन्सनुसार सांगतो, 20 ते 22% प्रॉफिट आहे चहाच्या व्यवसायामध्ये, जर म्हणजे प्युअर देत आहेत तर. पण चहा तुम्ही 15 रुपयाच्या पुढे नाही विकू शकत. ठीक आहे. कारण प्रत्येकाच्या घरी दिवसातून 2 वेळा बनते. 12 वाटलं तरी पण वाटतं अरे 2 रुपये जास्त आहेत. आपल्याला 10 रुपये चहाची सवय झालेली आहे. एखाद्या दुकानामध्ये गेलं आणि त्याने म्हटलं 12 रुपयाला चहा आहे तरी वाटतं 2 रुपये जास्त घेतो. प्रॉफिट खूप कमी आहे. आणि ROI म्हणतो मेंटेनन्स जर विचार केला तर कुणीही काय करतं, मिनिमम 30-40 हजार रुपये रेंटचं दुकान घेतं
आणि त्याच्यामध्ये 2-3 वर्कर ठेवतं. चहा बनवायला पण वर्कर लागतात, असा विषय. चहा बनवायला पण दुकान लागतं. हा कॉन्सेप्टच ॲक्च्युअलीमध्ये ना चुकीचं आहे चहाचा. ते चालत आहेत, ते कोण चालवू शकतात? ज्यांना रोजचे 1000-500 आपणाला भेटतात आणि त्याच्यावरती आपला परिवार सुखी आहे, त्यांनी हा चहाचा व्यवसाय करावा. ठीक आहे. चहामध्ये लाखो रुपये कमवण्याचं स्वप्न तुम्ही बघू नका. साप चुकी, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. लाखो रुपयाचा बिझनेस होऊ शकतो, ठीक आहे, पण तुम्हाला उरतायत किती ही खूप मॅटर करते. जसं मी म्हणलं ना, रोजचा खर्च तुम्ही काढताय, प्रॉफिट काढताय, दुधाचा खर्च, रेंट वगैरे सगळं जोडा आणि कुणीही माझ्यासमोर बसा फेस टू फेस मला सांगा की मी एवढं कमवले, एवढं कमवतोय, मग मी त्यावेळेस मान्य करेन. सो सर, तुम्ही मार्जिन तर सांगितलं मला तुमचं मार्जिन सांगा ना. तुमची जर एखाद्याने फ्रँचायझी घेतली त्याचं मार्जिन काय राहतं? भन्नाट मार्जिन आहे. किती मार्जिन आहे? आता तुम्हाला सांगितलं, बर्गर 17 रुपयाला, हां. 50 रुपयाला सेल होतो. तुमचे प्रोडक्ट्स मला वाटतं 99 पेक्षा जास्त आहेत. 99 99 प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नाव 99 टेस्टी. आपल्याकडे प्रोडक्ट आहे सकाळीच. आता बरेचसे काय सांगतो तुम्हाला, बरेचसे कॅफे इंडस्ट्रीमध्ये पण फेल होण्याचे रिझन आहेत. कारण बरेचसे कॅफेवाले त्यांनी ठेवतात कॉन्टिनेंटल प्रोडक्ट आणि ते फक्त इव्हनिंगला सेल होतात. ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे सेल्स टाइम जो आहे ते 6 ते 10. ठीक आहे, म्हणजे 5 ते 10 धरू शकतात. बरं, तेवढ्याच वेळामध्ये त्यांचं काय सेल व्हायचं ते होऊ द्या, बस एवढंच आहे. पण माझ्याकडे आमच्या ब्रँडमध्ये असं आहे की सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत चालणारे प्रोडक्ट्स आहेत. सकाळी तुम्ही इडली विकता? इडली, वडा, डोसा, उत्तप्पा हे आयटम आहेत. आणि डोसा तर दुपारपर्यंत चालूच राहतो. ठीक आहे, मग पुन्हा नंतर ना ब्रेक असतो. ब्रेक नंतर ना तुम्ही पिझ्झा, बर्गर, सँडविच, मोमोज, मॉकटेल, शेक, कोल्ड कॉफी. त्यावेळेस हे इडली वगैरे पण असतं संध्याकाळी की तुम्ही ते बंद करता? असतं. जर इडली साधारणतः कोणी खात नाही संध्याकाळी. आता बरेचसे मी ते पण बघितलं, इडलीचे पण फ्रँचायझी आहेत आणि ब्रँड आहेत आणि ते काहीतरी 10 रुपयाला काहीतरी विकतायत. ते आरवाईवाला प्रोडक्ट नाही, ते फक्त हिरो प्रोडक्ट आहे आणि त्याने त्यालाच मेन प्रोडक्ट ठेवलंय आणि प्रोडक्टच तेवढं ठेवलंय. ठीक आहे, 10 रुपयाला जर इडली विकताय तर त्याला प्रोडक्ट कॉस्टिंग आहे 7 ते 7.5 रुपये. ठीक आहे, 7 रुपये समजा, आणि त्याच्यामध्ये तुमचं मेंटेनन्स आहे आणि तुम्ही विकताय 3 रुपये प्रॉफिटवरती. कसं चालणार? दुकान भाडं. प्रॉफिटेबल रिस्की प्रोडक्ट आहे. नाही, ते प्रोडक्ट असू द्या. त्याच्यानंतर मग बरेचसे आता मी आता नाव नाही घेत, ब्रँड आहेत त्यांनी इम्प्लिमेंट केलेत. ठीक आहे, दुसरे प्रोडक्ट ॲड करण्याचा प्रयत्न केलेत आम्ही आणि चहावाल्यांनी पण इम्प्लिमेंट केलेत. कुठेतरी बिस्किट, खारी, हे ते, पाण्याची बाटली देत आहेत, बिस्किट, खारी देत आहेत. याचा कॉन्सेप्ट काय आहे की चहामध्ये प्रॉफिट नाही आहे, प्रॉफिट खूप कमी आहे. या मेंटेनन्सला मॅच होत नाही. ठीक आहे, जे मेंटेनन्स आहे आपलं रोजचं त्या मेंटेनन्सला मॅच होत नाही, म्हणून त्यांनी खारी विक, कुठं बिस्किट विक हे करतायत. ठीक आहे, इम्प्लिमेंट करणं महत्त्वाचं आहे. लक्षात येते तोपर्यंत करणं महत्त्वाचं आहे. कारण तुमचे जे फ्रँचायझी घेतलेत ते जर 5 वर्ष झालं बिझनेस करतायत आणि त्यांच्याकडे फक्त 20,000 त्यांनी कमवलेत आतापर्यंत, तरी उपयोगाचं नाही. बरोबर. तुमचं मार्जिन अजूनही नाही सांगितलं तुम्ही मला. आज आमचं मार्जिन सर बघा अप्रॉक्स आहे 70% पर्यंत मार्जिन आहे आमचं ग्रॉस प्रॉफिट. 70% खूप जास्त झालं. त्याच्यामध्ये नेट मार्जिन काय? नेट प्रॉफिट येतं आपलं 55% पर्यंत. 55%. आणि पॉकेट फ्रेंडली मेनू. असं नाही की आम्ही म्हणजे आपल्या तालुका लेवलला आणि जिल्हा लेवलला आणि गाव लेवलला पण सेल करतो ना, तरीही प्रोडक्ट रेट कॉस्टिंग त्यांना अफोर्डेबल आहे. सगळीकडे प्राइसिंग सेम राहते की चेंजेस होते? पाणीपुरी केवढ्याला आहे? सर पाणीपुरी काढलेले आहे आपण प्रोडक्ट्स. आता नाही पाणीपुरी, पिझ्झा किंवा डोसा यांची प्राइसिंग काय? डोसा 60-70 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे. इडली 25 रुपयाला 2 देतो आम्ही, कारण आम्ही 2 चटण्या देतो. अच्छा, आम्हाला स्वस्त नाही विकायचं, आम्हाला क्वालिटी विकायचं आहे. बरं, त्याने तुमचं मार्जिनही मला वाटतं चांगलं राहत असेल. आणि क्वालिटी जर चांगली दिली तर कस्टमरही रिपीट येतो. कस्टमर लॉंग टाइम टिकतो. बरोबर. तर आता याच्यामध्ये मला सांगा की हॉटेल व्यवसायातलं तुम्हाला काय वाटतं रिस्क काय आहेत? मेजर रिस्क शेफ, लोकेशन, मार्केटिंग तर मला वाटतं की खूप कमी हॉटेलवाले असतील जे करतात. तेच तर प्रॉब्लेम आहे ना आपल्या, म्हणजे महाराष्ट्रामधल्या लोकांचं काय आहे माहिती आहे का? त्यांना काय वाटतं, अरे श्रावण चालू आहे, धंदा थंड आहे किंवा बरेच गोष्टी, म्हणजे मार्केट थंड आहे. असं काहीच नाही बाबा, तुझ्या दुकानला लोक येत नाही, हे महत्त्वाचं. हे विचार कर कसं आणता येईल. बरोबर. एनी टाईम मार्केटमध्ये लोक असतात, त्यांना कस्टमर असतो
हां, थोडाफार फरक पडतो. पण असं नाही ना, की तुमचा मागं 20,000 22,000 सेल होत होता डेलीचा, आज डायरेक्ट 1,500 2,000 होतोय. म्हणजे तुमचा काहीतरी चुकीचं चाललंय. ठीक आहे, या गोष्टीचा विचार केला. बरोबर. तुम्ही आत्ता म्हटलात की मराठी माणूस. मला तुम्ही सांगा की आज मराठी माणसाला जर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर कुठल्या अशा 2-3 स्किल्स आहेत, त्या स्किल्स त्यांनी डेव्हलप केल्या पाहिजेत की त्याच्यावरती काम केलं पाहिजे की तो या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होईल? त्यांना अगोदर शिकलं पाहिजे, की जे एक्सपर्टीज आहेत त्यांना एकत्रित करून आपण टीम कसं बनवून त्या टीमला मॅनेज कसं करता येईल. सो मॅनेजमेंट स्किल त्यांनी शिकलं पाहिजे Yes, की टीम obviously. मॅनेजमेंट हां. कसं कारण करावं. प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपर्टीज मिळवणं आयुष्यातले अजून तो 5-10 वर्ष नाही घालू शकत. ठीक आहे, तर जे एक्सपर्टीज आहेत त्यांची निवड करा. निवड करताना चांगली करा आणि त्यांच्यासोबत असं बॉन्डिंग ठेवा की ते तुमच्या व्यवसायाला तुम्ही नसताना सुद्धा एक मोठ्या लेवलपर्यंत घेऊन जातील. बरोबर. ज्यावेळेस टीम ग्रो होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्याचा बिझनेस देखील म्हणजे ग्रो होईल. प्रॉपर सिस्टीम प्रोसेस हो, हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. अजून मॅनेजमेंटच्या व्यतिरिक्त काय वाटतं स्किल्स? मॅनेजमेंटच्या व्यतिरिक्त मार्केटिंग हो. मार्केटिंगचं म्हणजे तेच सर काय असतं, आता तुम्ही एक एक्सपर्टीज मार्केटिंगवाल्यांना हायर करताय, त्यांची स्किल समजून घेताय आणि त्यांना म्हणजे वर्किंगला देताय, तर तेच महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही मार्केटिंग शिका हे उपयोगच नाही, गरजेचं नाही. तर तुम्हाला कळायला पाहिजे की कोणाला तरी घ्या हां, आणि त्याच्याकडून मार्केटिंग तुम्ही करून घेऊ शकता. ऑब्विसली एखादी गोष्ट जर समजा एक्झाम्पल तुम्ही जर 1,000 रुपये कमवताय आणि जर त्या गोष्टीसाठी जर एखादा कामगार लावायचे तुम्हाला 100 रुपये खर्च आहे, तर तो काम तुम्ही करत बसू नका. 100 रुपये खर्च करा. तुम्हाला त्याच्यात तिथून 1,000 रुपये इन्कम होणार आहे. त्याच्यातले 100 रुपये खर्च करायला काय अडचण नाही. बरोबर, बरोबर. ठीक आहे. सगळ्याच गोष्टी मी एकटा करणार, मी एकटा करून मी एकटाच मोठा होतो असं होणं शक्य नाही. आणि एकटा माणूस मल्टिपल गोष्टी करू पण शकत करू नाही. शकत नाही. त्या एक्सपर्टीज तो नाही त्याला मिळू शकत आणि तो एक्सपांडही करू शकत नाही. नाही करू शकत. बरोबर. आता मला सांगा सर की लास्ट माझा तुम्हाला हा असा प्रश्न असेल की आज खूप सारे तरुण असतील जे आपल्याला पाहत आहेत, त्यांना तुम्हाला पाहून मे बी ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार करतील. आज मराठी माणूस एवढा मोठा बिझनेस तुम्ही उभा केला आहे, 150पेक्षा जास्त आउटलेट तुमच्या महाराष्ट्रभर आहेत. तर तुम्ही अशा मराठी तरुणांना जे यायचे इच्छुक आहेत, आपल्याला पाहतायत, त्यांना काय सल्ला द्याल की कशा प्रकारे ते या व्यवसायामध्ये आले पाहिजेत आणि पुढे यशस्वी झाले पाहिजेत? हेच दुसरे मी एवढे सेल करतोय तेवढे सेल करतोय हे बघून किंवा ह्या बघून व्यवसायात येऊ नका. अगोदर व्यवसाय जर तुम्हाला जे करायचे आहे त्याच्यात थोडंसं नॉलेज घ्या की व्यवसाय हा चालतो कसं आणि अडचणी काय येतात. त्यानंतर तुम्ही ठरवा की व्यवसाय हा करायचा आहे का नाही करायचा. आणि जर करायचं आहे तर तुम्ही एक्सपर्टीज शोधा. कारण स्वतः प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकत जाण्यामध्ये पण खूप वेळ लागतो. आणि एक्सपर्टीज शोधा आणि एक्सपर्टीज सोबत अशी बॉन्डिंग ठेवा की ते तुमचा बिझनेस चांगल्या लेवलने चालवू शकतात. ठीक आहे, तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर. ठीक आहे सर, लास्टला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. सो एका प्रश्नाला 3 ऑप्शन आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की हॉटेल व्यवसायात सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? लोकेशन महत्त्वाचं आहे, टेस्ट महत्त्वाचं आहे की मार्केटिंग महत्त्वाची आहे? टेस्ट आणि मार्केटिंग दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला तुमच्या फास्ट फूड मेन्यूमध्ये एकच पदार्थ निवडायचा आहे तर तुम्ही कुठला निवडाल? वडापाव, चहा की बर्गर? पैसे कमवण्यासाठी जर विचार केला तर बर्गर. बरं. आणि जर टेस्टसाठी जर केलं तर मराठी आहे मी, वडापाव ऑब्विसली. बरं, ठीक आहे. फ्रँचायझी सुरू करताना गुंतवणूकदाराने आधी काय पाहावं? जर मला एखादी फ्रँचायझी घ्यायची आहे तर मी कुठली फ्रँचायझी घ्यावी? तर त्या ब्रँडची क्रेज किंवा त्या मालकाचा जो फ्रँचायझी ओनर आहे त्याचा अनुभव पाहावा किंवा किती मार्जिन मला त्या ब्रँडकडून मिळणार आहे हे पाहावं? ब्रँड वर्क कसं करतं हे पाहावं की समजून घ्यावं अगोदर. हां, आणि ते एकच ऑप्शन 3च आहेत वाटतं ना? हो, 3च ऑप्शन आहेत. एक ब्रँडची क्रेज, नफा मार्जिन आणि दुसरा मालकाचा अनुभव. ब्रँडची क्रेज, नफा मार्जिन आणि मालकाचा अनुभव. मालकाचा अनुभवापेक्षा काही नाही, उपयोगाचं नाही. नफा? हां, नफाच. कस्टमरला तेच पाहिजे असतं. हो, प्रॉफिट. बरोबर. ठीक आहे. आता एक प्रश्न मला बोलायचं राहिलं मध्ये आपण डिस्कस करताना की AI आज तुम्ही पाहताय की टेक्नॉलॉजी
ए आय सॉफ्टवेअर्समध्ये खूप जास्त हे दिसून येतं आपल्याला आय टी इंडस्ट्रीमध्ये. तुम्हाला काय वाटतं हॉटेल इंडस्ट्रीचं पुढचं फ्युचर काय असेल? ए आयमुळे काही इम्पॅक्ट पडू शकतो काही Obviously, याच्यावरती? मी सुरुवात केली आहे. हां, तुम्ही ए आयमध्ये सुरुवात केली आहे कशा प्रकारे? आता रोबोटिकमध्ये सुरुवात आहे माझी. माझे 80% जे फूड आहेत ते मशीनवरती बनतात. डोसा 1 क्लिकवरती बनतो. इडलीसाठी वेगळी मशीन आहे. वडा ॲक्युरेसी गोल राऊंडमध्ये मशीनवरती बनतो. हां, हे म्हणजे ऑलरेडी मी पदार्पण केले त्या सुरुवातीमध्ये. खूप काही गोष्टी बदलणार आहेत, खूप बदलणार आहे. बरं. सो पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठी असेल. जर एखाद्याला ए आय ड्रिवन एखादा प्रोडक्ट बनवायचा आहे किंवा ती प्रोसेस ते तंत्रज्ञान जर डेव्हलप करायचं आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असू शकेल ना? हां, पण बरेचसे आता जे बनवलेले आहेत मशीन्स वगैरे तर त्याला अडॉप्ट करा तुम्ही, त्याला घ्या. कारण एकतर तुम्हाला डिपेंडन्सी पण वाचणार आहे आणि एक फिक्स कॉस्ट पण वाचणार आहे. तुम्हाला आता समजा 40,000 पगार आहे देताय एखाद्याला आणि त्याचे वर्षभराचे पैसे किती झालेत किंवा 10 महिन्याचे पैसे किती झाले? 4 लाख. मशीनची किंमत आहे 2 लाख. कुठलं परवडेल? बरोबर. सो लाँग टर्ममध्ये विचार करून ऑटोमेशन जे आहे ते परवडेल. परफेक्ट. एक रॅपिड फायर प्रश्न असा की महाराष्ट्रात कोणता पदार्थ नेहमी हिट होईल असं तुम्हाला वाटतं? मिसळपाव, वडापाव की थाळीपीठ? वडापाव. ऑल टाईम फेवरेट. वडापाव म्हणजे खायला पण सोपा, बनवायलाही सोपा, बनवायला सोपा, टेस्टला पण चांगला. टेस्टला पण छान. ठीक आहे सर, थँक्यू सो मच तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला. आज महाराष्ट्रातील तरुणांना मी म्हणेल की हॉटेल इंडस्ट्रीमधला एक मास्टर क्लास त्यांना मिळाला आहे. तुम्ही त्यांना एकदम बेसिकपासून कशाप्रकारे व्यवसाय चालू करायचा, कसं त्याला डेव्हलप करायचं, मार्केटिंग, ऑटोमेशन, मॅनपॉवर, पीपल मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकला. मी प्रेक्षकांनाही सांगेल की तुम्हाला जर सरांमध्ये अजून माहिती घ्यायची असेल तर त्यांच्या वेबसाईटची लिंक मी देतो. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्यांच्या वेबसाईटची लिंक पाहू शकता. त्यांच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. त्यांचे 99 टेस्टी हब नावाचं त्यांचं फ्रँचायझी आहेत. आज देशभरामध्ये 150पेक्षा जास्त आउटलेट्स त्यांचे आहेत. तुम्ही तेही पहा. तुम्हाला सरांसोबत डिस्कस करायचं असेल त्यांचा मी डिटेल्स जे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. सर थँक्यू सो मच तुम्ही बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. धन्यवाद. आम्ही आभारी आहेत. थँक्यू.